दिवा नाही वाट बदलते, स्वप्न नाही रात्र बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण वेळ बदलो ना बदलो नशीब नक्कीच बदलतं. नुकतंच नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झालेले ज्यांचा प्रवास पोत्राचे औषध निर्माता असा ज्यांचा प्रवास आहे ते आज माझ्यासोबत आहे डॉक्टर सहदेव भवाळ. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेलं आहे, त्यासाठी पुणे प्राईम न्यूज तर्फे तुमचं सर्वप्रथम स्वागत. धन्यवाद. सर, तुमचा प्रवास पोतराज ते औषध निर्माता अशी जी तुमची ओळख निर्माण झाली त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आम्हाला? मुक्काम पोस्ट धालेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. इथलं माझा जन्म गाव वगैरे. तर मी मातंग समाजामध्ये जन्मलो. तर आमच्या इकडे समाजात, पोतराज समाजात अशी प्रथा आहे की मुलगा जन्माला की पहिल्या मुलाला पोतराज म्हणून सोडतात. आणि त्याच्यामुळं मी आई वडिलांची तर गरिबीच होते. बराचशी कामं, खड्डे पाडण्याचं, गुराळाची कामं करायचे. मग त्याच्यातून आम्ही नंतर पुण्याला गेलो, पुणे इकडे. मग तिकडे केळेवाडी हनुमान नगर म्हणून झोपडपट्टी आहे, तिकडे मी लहानाचा मोठा झालो. नंतर मग शाळेमध्ये पण टाकलं. पोतराची घरं मागता मागता मी शाळेमध्ये जायला लागलो. शाळेमध्ये जाताना माझी आई मला वेणी घालून शाळेत पाठवायची. तर शिक्षक लोक मला मुलींमध्ये बसवायचे. मग मुलंही चिडवायचे मुलगी मुलगी म्हणून. मग पण मी काय कुठे थांबलो नाही, काय नाही. तर मित्र म्हणायचे तो मुलगा आहे मॅडम, मग मला परत मुलांमध्ये बसवायचे. मग हे असं करता करता मी साधारण 8वी पर्यंत पोतराज म्हणून काम केलं. नंतर मग आमच्या देवाचं लक्ष्मी आईचं एक कार्य असतं ते केलं. त्याला कारण नावाचं विधी म्हणतात, ते केलं. आणि नंतर मग देवाला नैवेद्य वगैरे करून मग माझे केस काढले. आणि नंतर मी पुढे शाळेत शिकत गेलो. शाळा शिकता शिकता मी 9वी 10वी ला होतो तेव्हा दूध पेपर पण टाकायला लागलो. मग ते लागता लागता मला एक जणांनी म्हणलं की एवढं लहानपणी तो दूध पेपर टाकतो, तर तुला मी कॉम्प्युटर म्हणून काम देऊ का एका डॉक्टरकडे? सकाळचं काही येत नको जाऊ एवढं पहाटेचं पावसाचं. म्हणलं हो सर म्हणलं. तर त्यांनी मला एका कॉम्प्युटर म्हणून डॉक्टरकडे काम दिलं. तेव्हा मला कळलं की फार्मसी असतं. मग नंतर मी पुढचं शिक्षण करता करता फार्मसीला ऍडमिशन घेतलं. मग मी फार्मसी पास झालो. पास झाल्यानंतर मग तरी मी असं पार्ट टाइम कामं वगैरे करत गेलो, घरची परिस्थिती होती म्हणून. आणि हा एक मुद्दा राहायला सांगायचा म्हणजे, मी लहान असताना माझी बहीण होती छोटी, ती परिस्थिती नसताना आमची वारली. तिला नळगुद नावाचा आजार होता, ती आमच्या समोर तडपून मेली. आणि आईला सुद्धा दम्याचा आजार असायचा. वडील माझे स्वयंपाक करून आम्हालाच खाऊ घालायचे. ही सगळी परिस्थिती असून म्हणून मला मेडिकल किंवा डॉक्टर व्हायचंच होतं. मग मी पहिल्यांदा फार्मसीत झालो. नंतर मग मी BA इन मास मीडिया ग्रॅज्युएशन आणि जर्नलिझम मध्ये केलं. नंतर मग मी ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, नाडी परीक्षण याचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर CMS ED म्हणून ॲलोपॅथीचं एक शिक्षण घेतलं. आज रोजी माझी प्रॅक्टिस आहे कोथरूड आणि भोगावमध्ये 2 ठिकाणी दवाखाने आहेत माझे. मी नस बघून आजार सांगतो. तुमचं पॅथॉलॉजी सगळं वाचतं, MRI CT स्कॅन वगैरे घेण्याचं सगळं वाचतं त्याच्यात. पेशंटला आम्ही आजार कधीच विचारत नाही, आजार सांगतो आणि त्याच्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो. कोणाला मुलं होणे न होणे, हाडं ठिसूळ कडक, BP, डायबिटीज, शुगर, लिपिड प्रोफाईल टेस्ट म्हणतात त्याला, HDL, LDL, ट्रायग्लिसराइड असं म्हणतात, बोन डेन्सिटी, बोन मिनरल, हे सगळं सांगतो आम्ही. दमा लागणे, दम लागणे, थायरॉइड, पित्ताचा खडा, मूतखडा, हे सगळं सांगतो त्याच्यात. पिरियडचे प्रॉब्लेम. मग आम्ही कोरोनामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना सेवा केली आणि उपचार केले. आता पण माझे बरेच ठिकाणी शिबिर असतात, आरोग्य कॅम्प असतात, कवी संमेलन असतात. आणि असं करत करत घडत गेलो आणि समाजानं पण मला साथ दिली, माझ्या चांगुलपणाचं कौतुक केलं आणि मी आज इथपर्यंत आलो. बरं, सध्या तरी सर तुम्ही पोतराज, ज्यावेळेस घरामधून पोतराज म्हणून मुलगा सोडला जातो त्यावेळेस तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? त्यावेळेस समाजाने आम्हाला एकत्र घेतलं नाही, समाजातून बाजूला केलं गेलं. नावं ठेवायला लागले की केस काढली आणि केस काढली, शिकायला लागला. याच्यामुळे मग समाजाच्या पण गोष्टी होत्या. आणि जातीमुळे लोक वर्ण आणि पाजणे वगैरे, जातीवर्ण बोलायचे मागाचं म्हणून, असं काय काय गोष्टी होत्या. परिस्थिती काय बदलत नव्हती. सध्या तरी सर मग ज्यावेळेस हा तुमचा प्रवास होता त्यावेळेस हा प्रवास करताना ज्यावेळेस बऱ्याच तुम्हाला अडचणी आल्या, मग या अडचणीला सामोरं जाण्याचं बळ केव्हापासून समजलं की आपण काहीतरी करू शकतो? कसं आहे की समाजामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. आणि लोक काय म्हणतात ह्याचा विचार कधी करू नये, असं मी मताचा माणूस आहे. कसं सद्भाव, सत्संग आणि सद्विचार जपला पाहिजे माणसानं. की म्हणजे कसं की फक्त करत राहायचं, कर्म करत राहायचं. यश आपोआप येत असतं आणि दुःखाला कधी थांबायचं नाही. म्हणजे थोडक्यात कसं की मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं होतं, दर दर के होगा क्या, भाग भाग के नसीब देखा क्या.
रिस्क रिस्क है डंडा, रिस्क है विटामिन्स कांडा, जाणलो समजलो इस रिस्क का फंडा. म्हणजे रिस्क घेत गेलो. अपयश पण येत आले, पण मला यशच जास्त येत गेलं. अपयशाला मी कधी थांबलो नाही. आणि माझ्या लग्नानंतर माझ्या मिसेसनी पण मला बरीच साथ दिली. आणि जगामध्ये कसं बोलावं, चालावं एवढं काही ज्ञान नव्हतं. फक्त पुस्तकी ज्ञान होतं. त्याच्यामुळे तिनं पण मला म्हणजे ती जरी शिकली नव्हती तरी तिनं मला हे शिक्षण दिलं. त्यामुळे तिला मी अडाणी म्हणू शकत नाही. जरी आम्ही आता ऐकून आहात सर तुमच्याबद्दल की तुम्ही कविता पण लिहिता, तर आतापर्यंत तुम्ही किती कविता लिहिल्या आणि या संदर्भात तुम्ही काय सांगाल आम्हाला? कविता हा कसं आहे की कोणी बिडी काडी दारू ओढतं, नशा करतं, सुखदुःखामुळे करतं. पण मी मनात म्हणलं की बाबा आपण जन्मात मागासवर्गीय आहे. जन्म हातात नाही पण कर्म हातात आहे. तर मी कर्म बदलायचं म्हणलं. रक्ताला जात नसते. मग त्याच्यानुसार मी म्हणलं की म्हणजे मी माझ्या कवितेत परत 2 शब्द असे लिहिले की ना मैं स्मोकर, ना मैं ड्रिंकर, ना मैं चीटर, ना मैं लुटर, मैं हूँ रायटर. म्हणजे अशा प्रकारे मी स्वतःला बदलत गेलो की जातीच्या बाहेर बदललं पाहिजे. म्हणून मी काय केलं की ज्या भावना आहेत त्या निबंधासारखं लिहित गेलो. मग त्याला 4 ओळी, 8 ओळी अशा करत अंतरा, मुखडा असं करत मला कविता होत गेल्या. मग जसं एखाद्याने 32,000 कविता गाणी, एखाद्यानं समजा 32,000 सिगारेट, तंबाखूच्या पुड्या, गोवा, दारूच्या बाटल्या हे ओढलं असेल, तसं मी हा बदल जगणे आणि सांगणे म्हणजेच मी 32,000 कविता लिहिल्या. हा बदल जगायला आणि सांगायला मला आवडतो. आणि असा मी स्वतःला बदल केला की समाजालाही थोडंसं वेगळंपण जगायला मिळावं. म्हणून मी ह्या कविता जगत आलो आणि कविता माझा श्वास बनला. बरं तुमचा हा जो संघर्ष आहे, या संघर्षात घरापासून तुम्हाला असा म्हणजे पोतराज म्हणून सोडलं, त्यावेळेस विरोध म्हणजे समाजाकडून तुम्हाला भेटला, त्यावेळेस तुम्ही कशी मात केली त्याच्यावर? इग्नोर केलं साहजिकच आहे. कारण आपलं घर, आपलं कर्तृत्व, लोक समाजाचं नाव ठेवण्याची निगेटिव्ह बाजूच बघतात. पण मी माझी पॉझिटिव्ह बाजू घडत गेलो आणि आज रोजी लोक मलाच माझ्या बाजूने बोलतात, चांगलं म्हणून केलं, म्हणून चांगलं केलं, छान केलं, कौतुक करायला लागले. आता तुम्ही जो तुमचा हा प्रवास आहे, हा जो आठवणीत राहील, अविस्मरणीय राहील असा कोणता क्षण आहे का? जेव्हा माझ्या जीवनामध्ये एकतर आहे ना, मी इंदिरा कॉलेज वाकड म्हणून वाकडला कामाला होतो एका कॉलेजला. एका सहकारी मित्राने मला सकाळी 8:30ला मी ड्युटीला चाललो होतो. पण मला 8 वाजता फोन आला मग की लिम्का बुक ऑफ इंडिया एक कॉम्पिटिशन आहे, तिथं सलग आपली ॲक्टिव्हिटी करायची. तर मी ऑफिसला सांगितलं की नाही जाणार. घरी काय सांगितलं नव्हतं, घरच्यांना माहीतच नव्हतं. तिथे गेलो आणि 24 तास जागून मी 200 प्लस कविता लिहिल्या. माझ्या ज्या ऑलरेडी 32,000 आहेत त्याच्यानुसार. तर हा लिम्का बुक ऑफ इंडिया रेकॉर्ड माझा झाला, हा एक अविस्मरणीय क्षण आहे. आणि दुसरा म्हणजे नोबेल पुरस्काराला नामांकन झालं. हा एक माझा अविस्मरणीय क्षण आहे. ज्यावेळेस नोबेल पुरस्काराने तुमचं नामांकित झालं, त्यावेळेस तो क्षण काय होता? काय सांगाल त्या क्षणाबद्दल? तो क्षण असा झाला की माझ्या वेदना, माझ्या जखमा याचं म्हणजे मी सारं विसरून गेलो आणि समाजात कुठेतरी स्वतःच एक काहीतरी कर्तृत्व सिद्ध करू शकलो याचं मला समाधान झालं. आणि जुनी ओळख, जुन्या सगळ्या जातीचं, या सगळ्या भिंती तोडून आज मी जगलो याचं मला पूर्ण समाधान वाटलं. तर आता तुम्ही औषध निर्माता म्हणून जे काम करताय, तर याचे केंद्र कुठं आता तुम्ही सध्या कोणत्या ठिकाणी केंद्र ओपन केलेले? मी ऍक्च्युली औषध निर्माता, फार्मसी हे क्षेत्र वेगळं, पण मी ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, नाडी परीक्षण आणि CMS-ED म्हणून असतं ॲलोपॅथी. पण मी नस बघून आजार सांगतो. हे माझं कोथरूडला एक दवाखाना आहे आणि तिथे मी सकाळी असतो 10 ते 11, 10 ते 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत भुगावला असतो, पुणे भुगाव. पण तुम्ही सांगितलं की असं सांगितलं तुम्ही की तुमचा खेडेगावापासून हा प्रवास आहे. मग ज्यावेळेस खेडेगावापासून हा तुमचा प्रवास सुरू झाला, त्यावेळेस गावातले लोक म्हणा किंवा घरातले लोक म्हणा, यांच्याकडून तुम्हाला प्रोत्साहन भेटलं का? नाही, गावावरनं मला अजिबात प्रोत्साहन मिळालं नाही. जे मिळालं ते जिथं मी काम केलं आणि माझ्या शाळेतले काही शिक्षक यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळालं. माझ्या कलागुणाला वाव देत गेले आणि तसं मी घडत गेलो. तुमचा हा जो संघर्ष आहे, जे मनात जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो, असा तुमचा हा संघर्ष आहे. तर या संघर्षाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? या संघर्षाचं श्रेय सर्वप्रथम म्हणजे माझ्या वडिलांना देऊ शकतो आणि दुसरं म्हणजे माझ्या पत्नीला. वडिलांना का देताय? कारण वडिलांनी अक्षरशः मी 10वीत होतो 16 वर्षाचा असताना सुद्धा वडिलांचे कपडे पण फाटके असायचे. शेजारी भाजी जरी शिल्लक राहील तरी आम्ही ताट घेऊन जायचो. आणि वडिलांनी आम्हाला पुण्यामध्ये स्वतःच एक छोटंसं घर घेतलं, कर्ज होतं आणि आईला दमा असायचा. तर ते स्वतः मला स्वयंपाक करून आम्हाला खाऊ घालायचे आणि कधी रागवले नाही, चिडले नाही. वडिलांचे 4थी शिकले होते, पण मला त्यांनी ABCD सुद्धा इंग्लिशमध्ये 1, 2, 3, 4 पण मला त्यांनी करून घेतलं. मी 5वीत जाण्यापूर्वी, त्यांचं शिक्षण 4थी असताना.
म्हणजे तुम्हाला पोतराज म्हणून जरी घरापासून सोडलं असलं तरी पण या सगळ्या संघर्ष मागे श्रेय म्हणजे तुमच्या वडिलांचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही असं सांगितलं की तुमच्या पत्नीचं सुद्धा तुम्हाला या संघर्षामागे श्रेय. काय सांगाल त्यांच्याबद्दल? पत्नी इतकी हुशार आहे की तिची परिस्थिती फारच डाऊन होते. म्हणजे माझ्यापेक्षा म्हटलं तरी तिला आहे ना 2 किलो दळण घ्यायचं म्हणलं ते 6 किलोमीटर चालत जायला यायला लागायचं पावसा-पाण्यात. वडील सारखे आजारी असायचे. 4-4 महिने आई-वडील इथं नसायचे. कुठल्यातरी सरकारी दवाखान्यात पडून असायचे. माझी मिसेस आणि तिची बहीण आणि तिचे 2 भाऊ असे 4 जणांचं कुटुंब आई-वडील असे टाकून जायचे. कोणी खायला दिलं, नाही दिलं. त्यांना कपडे, चपला काय कुठलं काय मिळत नव्हतं. पण कसं आहे की लग्न झाल्यानंतर पण ती इतकी हुशार होती ना, ती 1 वर्ष तर शाळेत जायची, पण शाळेत बाहेरनच शिकली. वर्गात घेत नव्हती, कारण वडिलांनी शाळेत नाव टाकलं नव्हतं. शिक्षक आत बसू देत नव्हते, बाहेरनच सगळं ऐकायची. मग माझ्या इथं आल्यानंतर तिला शिकवलं, शाळा हे ते केलं. मग तिचं पण ती मनातूनच इतकी हुशार की ती एल-आय-सी ऑफ इंडियाची परीक्षा तर ती 17 मिनिटात पास होऊन आली. आणि नंतर ती बेटी बचाव बेटी पढाओ म्हणून कार्यक्रम आहे त्याच्यात पण करते. आणि माझ्यामध्ये जे 4 माणसात बसण्या उठण्याची जी कला असते ते तिनंच मला डेव्हलप केलं. माझ्यासाठी ती शिक्षकच आहे. आता जसं की पुरुषामागे एका स्त्रीचं पाठबळ असतं, असं हे प्रत्येक जण आपण ऐकत असतो. पण प्रत्यक्षात आज ते पूर्ण झालं हे मी तर समजते. मग तुम्ही काय सांगाल की नक्की एका पुरुषामागे स्त्रीचं पाठबळ असण्यामागं नक्की स्त्रीने पुरुषाला कसं पाठबळ दिलं पाहिजे? यातलं तुम्ही काय सांगाल? काय त्यांना जी इच्छा पुढे त्यांची काय करण्याची असते ते त्यांनी प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे, दिलं पाहिजे. त्यांना पुढे काही नाव करायचं असेल तर साथ दिली पाहिजे. मग आत्ताच्या महिलांना तुम्ही काय सांगाल की पुरुषामागे कसं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे? पाठीमागं उभं राहिलं पाहिजे पुरुषांच्या पण. त्यांची काय इच्छा आहे त्यांना साथ दिली पाहिजे, काम केलं पाहिजे. मुलं-बाळांना पण बघितलं पाहिजे की घरात बसून नाही ठेवलं पाहिजे पुरुषांना. ज्यांना करायचं मोठं नाव करतात मला साथ दिली पाहिजे. तुमच्या आता या संघर्षाबद्दल जो प्रवास आहे, या प्रवासाबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे मिस्टरांचा कविता गाण्याच करतात. त्यात त्यांना पुरस्कार आता जाहीर झालेला आहे. त्यांच्या पाठीमागं उभा राहतो आम्ही. मुला आम्ही सपोर्ट करतो त्यांना. तर तुमचा हा जो दोघांचा संघर्ष आहे, या संघर्षामध्ये एखादी कोणती अडचण अशी आली की ज्यामध्ये तुम्ही खंबीरपणे दोघंही उभे राहिलात? तर काय पैसा पाणी तारामळ, घरात पैसा नाही, त्यात तर मोठं तर व्हायचं होतं, शिकायचं तर होतं. मग एक छोटीशी मी व्यवसाय घरी सुरू केला, पीठ गिरणी म्हणून. अनुदानमध्ये बचत गटातून मला मिळाली होती. त्याच्यामुळे मग ती घरगुती आपली गिरण चक्की चालवली, घरगुती दळणं यायला लागली मला. आणि मग ती करत करत मोठा व्यवसाय झालाय माझा तो. मग ती मुलांची शाळा माझी त्याच्यावर झाली. अजून मिस्टरांचं पण काही इच्छाची शिकण्याची इच्छा होती, त्यांना शिकले ते मुलं पण शिकले. तुम्ही जे 32,000 कविता लिहिल्या, यातली तुमची आवडती अशी कोणती कविता आहे जी तुम्ही प्रेक्षकांना ऐकू शकाल? त्यातली एक कविता अशी आहे की ग्रामीण जीवनावर आहे. ग्रामीण भागामध्ये जे वयस्कर आजी-आजोबा असतात त्यांना कोणी बघत नाही आणि त्यांचे हातपाय पण थकलेले असतात. त्यांचं घर सुद्धा पडायला लागलेलं असतं आणि त्यांच्याकडे जी लोक येणारे जाणारे वाट असते ती सुद्धा बुजलेली असते. त्या वाट्याला पण माणसाची ये-जा थांबलेली असते. हे मी एक शीघ्र कवी असल्यामुळे मला चित्र दिसलं आणि त्याच्यावर एक कविता लिहिली. त्या कवितेचं नाव आहे उतार मन. तर त्या कवितेमध्ये असं आहे की गेल्या वाटा बुजून गेलं घरही थिजून, गेलं मनही न्हावून अश्रूंच्या दवांनी. होती कधी हिरवळ उरली आता वाळव्यांचीच वळवळ, घराचे वासे आता कुजबुजू लागलेत, तग सोडू लागलेत. नव्या नवल्याचा होता जोश, होती बाळ पंखात, लेकरं गेली भुरकन दूर, आता भरून येते फक्त ऊर. अशी कोणती अजून एक कविता आहे जी तुम्ही प्रेक्षकांना आमच्या सांगा? माणसांचं जे मन असतं फार हळवं असतं, वाऱ्यासारखं असतं. तर मनाला तुम्ही मनाचा रिमोट कंट्रोल स्वतःवर ठेवा, कुठेही भटकू नका. मग त्याच्यावरती एक कविता अशी होती की मृगजळाच्या मागे पडू नका. तर कवितेचं नाव होतं जिंकायचे स्वप्न पाहता. जिंकायचे स्वप्न पाहता अपयश हाती येते, सत्काराच्या हारासाठी पुढे झुकता प्रहार माती घेते. मन हे वेडे वारा पिऊन वाऱ्यासारखे धावते, सुख म्हणता म्हणता दुखालाच घावते. हसण्याचे पडसाद आहे रडणे, जीवन हे आहे असे उणे, भंगलेले रंगलेले दुभंगलेले हे जीवन, वाढविते जेव्हा जन्माची वनवन. देव दगडात असे भक्ती होते मंदिरात, पण हेच खरे की भाव असे उदरात. सुख दुबळे आहे, सुखात अधोगती आहे, दुःखात प्रगती आहे, दुःखात वीरता आहे. म्हणूनच वाटतं जिंकायचे स्वप्न पाहता अपयश हाती येते, सत्काराच्या हारासाठी पुढे झुकता प्रहार माती घेते. सरांनी सुंदर अशी कविता आज आपल्याला इथे म्हणून दाखवली आहे. माणसाने परिस्थितीवर मात कशी केली पाहिजे या संदर्भात सरांनी आज आपल्याला एक सुंदर अशी कविता म्हणून दाखवली आहे. सर, हा जो तुमचा प्रवास होता, जो संघर्षाचा प्रवास होता,
या संघर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही आता डॉक्टरकीचं स्वप्न पूर्ण केलं. आता मनाशी कोणतं स्वप्न बाळगलंय की हे पूर्ण आज आपल्याला करायचंय म्हणून? माझं तसं लहानपणापासून एक स्वप्न होतं की मी गीतकार व्हावं, माझे चित्रपटात गाणे जावेत. माझी हिंदी गाणी आहेत, मराठी आहेत, हिंदी इंग्लिश पण मिक्स आहेत. मग चित्रपटात वाव मिळावा एवढंच माझं स्वप्न होतं. आणि विशेष म्हणजे अजून मी एक सांगू इच्छितो की आमच्या समाजामध्ये अण्णाभाऊ साठे साहेबांनी 1.5 दिवस शाळा शिकून पायी मुंबईला जाऊन रशियामध्ये नाव केलं, आज जगामध्ये नाव केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पण आशीर्वादाने आज जगाला समाजात वावरायला जिद्द मिळाली. महात्मा फुलेंच्या साहेबांनी पण आज त्यांच्यामुळे आज शिक्षणाची गोडी मिळाली. तर याच्यातलाच एक छोटासा कण बनण्याची माझी इच्छा होती. म्हणून मी हे लेखन करत गेलो आणि शिक्षण पण या प्रकारे करत गेलो. आतापर्यंत तुम्हाला जे पुरस्कार भेटलेत, कोणते कोणते पुरस्कार तुम्हाला भेटलेत आतापर्यंत? आतापर्यंत मला आहे ना गीतकार प्रवीण दवणे साहेबांच्या हस्ते एक पुरस्कार मिळाला. कविवर्य मंगेश पाडकर साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. सिंताई सपकाळ आहेत त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. परत पुणे महानगरपालिकेच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा एक पुरस्कार मिळाला. आदर्श समाजभूषण पुरस्कार, आदर्श समाजरत्न पुरस्कार असे भेटलेले आहेत. पुणे विद्यापीठचे कुलगुरू अरुण अडसूळ यांच्या हस्ते पण पुरस्कार मिळाला मला. परत सोलापूर विद्यापीठचे बंडगर म्हणून आहेत त्या कुलगुरू त्यांच्या हस्ते पण पुरस्कार मिळाला. आतापर्यंत तुम्हाला हे पुरस्कार भेटलेत, या पुरस्कारामध्ये असा आठवणीतला राहील असा पुरस्कार कोणता आहे? आठवणीत राहिला असा पुरस्कार म्हणजे आदर्श समाजरत्न पुरस्कार मिळाला. तो याचा पुणे महानगरपालिकेनं अण्णाभाऊ साठे साहेबांच्या जयंतीनिमित्त. सर, मनात जिद्द असेल तर माणूस यशापर्यंत नक्की पोहोचतं, हे तुम्ही सिद्ध करून दाखवला. तुमच्या या पुढचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाबद्दल पुणे प्राईम न्यूज तर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, खूप आभारी आहे.